तो हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये आणि आजच्या सेशनमध्ये आपण ARN बद्दल शिकणार आहे. सो व्हॉट इज ARN? ARN इज अ Amazon रिसोर्स नेम. सो Amazon रिसोर्स नेम म्हणजे काय? इट इज अ युनिक आयडेंटिफायर ऑफ एनी रिसोर्स इन AWS. सिंपल ॲज इट इज. सर्वात पहिलं आपण काय करणार, सर्च बारमध्ये जाणार आहे आणि एक बकेट वगैरे क्रिएट करतो मी. जसं तुम्हाला सर्च बारमध्ये जायचं आहे, इथे टाईप करायचं आहे बघा जसं S3. सो S3 टाईप केल्यावर आपण जसं S3 वर क्लिक करणार आणि एक बकेट वगैरे क्रिएट करून मी तुम्हाला दाखवतोय. जसं आधीच्या सेशनमध्ये पण आपण एक रिसोर्स क्रिएट केला होता आणि आता जसं आपण काय करणार, एक बकेट वगैरे क्रिएट करणार आहे. म्हणजेच एक रिसोर्स क्रिएट करणार आहे आपल्या AWSमध्ये. सो क्रिएट बकेटवर आपण जसं क्लिक करणार आणि इथे जसं फर्स्ट बकेट आपली जी आहे ती आपण बनवणार आहे. जसं आधीच्या सेशनमध्ये पण आपण बकेट क्रिएट केली होती. आता पण आपण एक बकेट क्रिएट करणार आहे. त्याचं नाव मी देतोय बघा जसं AM आणि माय जसं इथे फर्स्ट बकेट म्हणून इथे आपण जसं टाकूया. सो काय करतोय, आपली फर्स्ट बकेट क्रिएट करतोय आपल्या AWSमध्ये. बाकी कुठेच तुम्हाला क्लिक करायचं नाही बघा आणि इथे क्रिएट बकेटवर क्लिक करायचं आहे. सिंपल ॲज इट इज. आणि आता बघा आपली जी फर्स्ट बकेट आहे ती क्रिएट झालेली आहे. सो इथे तुम्ही बघू शकता, की आपलं रिजन पण आहे बघा जसं मुंबई AP साउथ 1. या बकेटला जर आपण क्लिक केलं अंदर, सो इथे बघा खूप सारे ऑप्शन्स आहे आपल्याकडे जसं ऑब्जेक्ट्स आहे, मेटा डेटा आहे, प्रॉपर्टीज आहे, परमिशन्स आहे, मॅट्रिक्स आहे, मॅनेजमेंट आणि ॲक्सेस पॉइंट. आणि जर तुम्हाला काही ऑब्जेक्ट्स वगैरे अपलोड करायचे असतील, तर इथे बघा एक बटन आहे अपलोडचं. इथे तुम्ही क्लिक करून आपल्या बकेटमध्ये ऑब्जेक्ट्स अपलोड करू शकता. पण आजचं जे मेन सेशन आहे आपलं ते ARNवर आहे, विच इज Amazon रिसोर्स. ते कुठे भेटणार आपल्याला? ते भेटणार बघा इथे जसं मेटा डेटाच्या बाजूला प्रॉपर्टीज आहे. प्रॉपर्टीजवर क्लिक करायचं आहे अँड यू कॅन सी हिअर Amazon रिसोर्स नेम. Amazon रिसोर्स नेम म्हणजेच की ARN आणि ARN हे प्रत्येक रिसोर्ससाठी हे युनिक असते अँड इट इज अ युनिक आयडेंटिफायर ऑफ एनी रिसोर्स इन आर AWS. सो इट कन्सिस्ट ऑफ व्हेरिएबल लेंथ स्ट्रिंग. सर्वात पहिलं आहे बघा जसं इथे आपलं ॲक्रोनिम ऑफ ARN. त्यानंतर आपला क्लाउडचा टाइप जो की आहे AWS. इथे आपल्याला AWS US गव्हर्नमेंट किंवा AWS चायना पण असं दिसू शकते. सो AWS US गव्हर्नमेंट म्हणजे इट इज अ क्लाउड प्लॅटफॉर्म ऑफ US गव्हर्नमेंट, राइट? बट सध्या युजुअली इथे AWSच दिसते, बट काही केसेसमध्ये आपल्याला ते दिसू शकते. आणि जसं नंतर आहे बघा इथे जसं आपला सर्व्हिसचा टाइप, की आपली सर्व्हिस कोणती आहे. सो इथे जर लॅम्बडा असेल, तर इथे बघा लॅम्बडा येईल. सो आता इथे S3 आहे, तर इथे S3 आलंय. त्यानंतर आहे बघा जसं आपलं इथे बघा एम्प्टी आहे, बट इट इज अ रिजन, की रिजन आपलं इथे एम्प्टी का बरं आलंय? बिकॉज S3 इज अ ग्लोबली ॲक्सेसिबल सर्व्हिस, सो एव्हरी रिजन कॅन ॲक्सेस इट. म्हणून इथे एम्प्टी आलंय. त्यानंतर आहे बघा जसं इथे आपलं अकाउंट आयडी. इथे अकाउंट आयडी पण आपलं एम्प्टी आलंय. व्हाय? तुम्हा सर्वांना असा प्रश्न पडला असेल, की अकाउंट आयडी एम्प्टी का बरं आलंय? का? कारण की धिस ARN इज ॲक्सेसिबल फ्रॉम अदर अकाउंट ॲज वेल. म्हणून इथे आपलं अकाउंट आयडी एम्प्टी आलंय. आणि त्यानंतर आपल्या बकेटचं नाव इथे आलंय, राइट? आणि आपल्या बकेटचं नाव काय इथे जसं AM माय फर्स्ट बकेट. आणि समजा असं काय असेल, की आपल्या बकेटमध्ये खूप सारे ऑब्जेक्ट्स तुम्ही टाकले असेल. सो त्यासाठी काही वेगळा ARN असेल का? सो येस. सो तो कसा येईल? सो इथे स्लॅश असेल आणि त्यानंतर आपल्या ऑब्जेक्टचं नाव, जे की आपल्या फाईलचं नाव असेल. सिंपल ॲज इट इज. सो धिस इज अबाउट Amazon रिसोर्स नेम, जे की युनिकली आयडेंटिफाईड आहे आपल्या रिसोर्सचं. सिंपल ॲज इट इज. पूर्ण डिटेलमध्ये आपण ARN बद्दल शिकलोय. सो धिस इज ऑल अबाउट ARN इन AWS, व्हिच इज Amazon रिसोर्स नेम. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी आली असेल, तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि भेटतोय बघा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.